हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या नवा व्हिडिओ आहे हा SSCच्या वॅकन्सीबद्दल. SSC सिलेक्शन पोस्टचे वॅकन्सी निघालेले आहे. 2 दिवसापहिले त्याचे नोटिफिकेशन आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हा ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये सांगितलं आहे SSC सिलेक्शन फोर्स 2026ची वॅकन्सी आहे. टोटल वॅकन्सी 3000 आहे. ठीक आहे. पाहून घेऊया आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केव्हापासून स्टार्ट होत आहे. 13 एप्रिलपासून फॉर्म भरायचे आहे. 4 मे लास्ट डेट आहे. एक्झाम हे जूनला होणार आहे. ठीक आहे. ही ऑफिशियल PDF आहे. तुम्ही SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता. तुम्हाला हे नोटीस तिथे भेटून जाईल. ठीक आहे. एज लिमिट पाहून घेऊया. हे प्रत्येक कॅटेगरीसाठी अलग एज क्वालिफिकेशन आहे. काही 10 बेसिसवर आहे, काही 12 बेसिसवर आहे, तर काही ग्रॅज्युएशन बेसिसवर आहे. ठीक आहे. तर प्रत्येकासाठी वेगवेगळी नाही का एज लिमिट आहे. तुम्ही पाहू शकता. रिलॅक्सेशन तुम्हाला माहीत आहे. हे पूर्ण डिटेल माहिती त्या तुम्हाला ऑफिशियल PDF भेटून जाईल. ठीक आहे. आता आपण वॅकन्सी पाहून घेऊया. पाहू शकता तुम्ही, टोटल 3000 वॅकन्सी आहे. SC, ST, OBC, अनरिजर्व्ड, EWS टाकून. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता लॅब असिस्टंट, लॅब अटेंडंट, अकाउंटंट, ड्रायव्हर, स्टोअर कीपर, मेकॅनिक, लॅबॉरेटरी असिस्टंट असे वेगवेगळ्या वॅकन्सी दिलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्ही ज्या वॅकन्सीसाठी एलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही 10th आहे, 12th आहे, का ग्रॅज्युएट आहात, किंवा स्पेशल तुम्ही कोणता कोर्स केला असेल, त्यानुसार तुम्ही नाही का हे अप्लाय करू शकता. आणि हे पोस्टचे क्वालिफिकेशन तुम्हाला SSCच्या ऑफिशियलमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता, इथे लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याला कोणते क्वालिफिकेशन लागते ते पाहू शकता. ठीक आहे. आणि त्याबद्दल तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. खूप चांगली वॅकन्सी आहे हे, कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन थोडं कमीच राहते, म्हणून हा फॉर्म जरूर भरा. ठीक आहे. काही तुम्हाला डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.